शिक्षितांच्या एशियाटिक सोसायटीमध्ये 5वी पासचाही अर्ज आहे। अर्जात असंख्य अमराठी नागरिकांचा, व्यावसायिकांचा आणि अल्पशिक्षितांचा समावेश आहे। जिथे संशोधन, डॉक्टर, अभियंता, लेखक, पत्रकार अर्ज करायचे, तिथे आता काही अर्जदारांची शैक्षणिक अर्हता ही 5वी ते 12वी पास आहे। मुंबईच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाच्या असलेल्या एशियाटिक सोसायटीला ताब्यात घेण्यासाठी विविध व्यावसायिकांचा हा प्रयत्न तर सुरू नाही ना, अशी शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी सध्या सदस्यत्वाच्या बाबतीत घडतायत। तर नव्यानं सदस्य करण्याच्या नावाखाली केवळ खोगीर भरती करून काय उपयोग? संस्था ताब्यात घेण्यासाठी अधिकाधिक सदस्य करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यातून संस्थेचंच नुकसान होईल अशी टीका करण्यात येते। तर यावेळी अर्जदारात कोणाकोणाचा समावेश आहे? बहुसंख्य अर्जदारांची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे। नावं आणि व्यवसाय पाहता ग्रंथालय वाचन चळवळीशी त्यांचा संबंध दुरापास्त आहे। बहुतांश अर्जदार अमराठी आणि एक जण तर 5वी पासही आहे। एका अमराठी कुटुंबातील तिघांचा अर्ज समोर आलाय आणि एकाची शैक्षणिक पात्रता 9वी तर दुसऱ्या एकाची फक्त 12वी आहे। एका व्यावसायिकाचा वयाच्या 70व्या वर्षी सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज समोर आलाय। भूखंड माफियांविरोधात न्यायासाठी पीडित ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषण करणार आहेत। काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भूखंड माफिया अभय छाजेड यांचा पुण्यातील जमीन घोटाळा समोर आलाय। अभय छाजेड यांनी गेल्या 38 वर्षांपासून कोथरूड परिसरात 90 गुंठे ज्येष्ठ नागरिकांची जमीन बळकावली आहे। या ठिकाणी अनधिकृतपणे बंगला, हॉटेल, फुटबॉल ग्राउंड बांधलाय। अभय छाजेड पिळवणूक करत असल्याचा आरोप पीडितांनी केलाय। छाजेड यांच्या विरोधात सकाळी 10 वाजता आंदोलन केलं जाणार आहे। भूखंड माफियांविरोधात न्यायासाठी पीडित ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषण करणार आहेत। काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भूखंड माफिया अभय छाजेड यांच्या पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी हे आंदोलन केलं जाणार आहे। अभय छाजेड यांनी गेल्या 38 वर्षांपासून कोथरूड परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची 90 गुंठे जमीन बळकावली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या अनेकांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय। त्यामुळे असा घोळ पुन्हा होऊ नये आणि जर तात्काळ कोणती योजना राबवायची असेल तर संपूर्ण माहिती उपलब्ध असावी, यासाठी राज्य सरकारनं गोल्डन डेटा करायला सुरुवात केली आहे। हा गोल्डन डेटा आता पूर्ण झाला आणि त्यामध्ये संपूर्ण राज्यातील नागरिकांची सगळी माहिती असणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे। योजनेच्या सगळ्या लाभार्थी महिलांनी पुढील 2 महिन्यात या पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी करावी असं आवाहन मंत्री अदिती तटकरेंनी केलंय। याबाबत त्यांनी एक पोस्ट देखील केलेली आहे। अदिती तटकरेंची पोस्ट आपण पाहतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पारदर्शकतेला त्यात सर्वोच्च प्राधान्य आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सगळ्या लाभार्थी भगिनींसाठी या पोर्टलवरती ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढच्या 2 महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी। पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी। तर नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि अशातच अजित पवारांनी हा भाजपचा महत्त्वाचा म्हणजे फडणवीस आणि गडकरींचा बालेकिल्ला मांडण्यास नकार दिलाय का, असा सवाल आता उपस्थित होतोय। विदर्भ कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। तसंच विदर्भ प्रत्येक निवडणुकीत वेगळा निकाल देतो असंही अजित पवार म्हणाले। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांना विदर्भात जास्त जागा हव्यात का, असा सवाल उपस्थित झालाय। अलीकडेच विदर्भातील महत्त्वाच्या भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय सावकार यांना बुलढाण्याचा सहपालकमंत्री करत डिमोशन केलं। त्यांच्या ठिकाणी वर्ध्याचे पालकमंत्री असलेले पंकज भोयर यांना भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे अजित पवार विदर्भात पुन्हा एकदा पंख पसरवण्याची तयारी करतायत का, असा सवाल उपस्थित होतोय। नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला मांडण्यास अजित पवारांनी नकार दिलाय का किंवा त्यांच्या मनात काही वेगळा मानस आहे का, असा सवाल उपस्थित होतोय।
विदर्भ हा प्रत्येक वेळी वेगळा निकाल देतो आणि तो कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकदिवसीय चिंतन शिबिर नागपूर इथे पार पडते. नागपुरातील द एम्प्रेस पॅलेस हॉल इथे शिबिर पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत दिवसभर चालणाऱ्या या चिंतन शिबिरात पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते तसंच महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री सहभागी होतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत असल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. विदर्भात विशेषतः फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात हे शिबिर होत असून राष्ट्रवादी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा चिंतन शिबिर आज नागपुरात होत आहे. राज्यभरात वेगवेगळ्या विभागांमध्ये हे चिंतन शिबिर घेतले जाणार आहे. मात्र त्याची सुरुवात विदर्भातून होत आहे आणि पहिला चिंतन शिबिर जो आहे तो नागपुरात पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्वच मंत्री आणि इतर सर्व मातब्बर नेते जे आहेत ते नागपुरात दाखल झालेले आहे. असं चित्र निर्माण होत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुती म्हणून तिन्ही पक्ष विदर्भामध्येही निवडणुकींना सामोरं जाणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी आधीच्या तुलनेत जास्त वाटा हवा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. राज्यात कला केंद्रात गेल्या काही दिवसात झालेल्या गैरप्रकारानंतर पारंपरिक तमाशा कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. कला केंद्रामुळे तमाशाची बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कला केंद्रात 4 भिंतींमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये 100 कलावंत असतात आणि त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर केली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अनेक तमाशा कलावंतांना राष्ट्रीय सन्मान मिळालेत. त्यांच्या कलेला राष्ट्रपतींकडूनही त्यांच्या कलेवरती मोहर उमटवली गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. तमाशात लोककला, समाज प्रबोधन करत हजारो प्रेक्षकांसमोर कला सादर केली जाते. त्यामुळे सरकारनं दखल घेत कला केंद्र आणि तमाशा वेगवेगळं असल्याचं लक्षात घ्यावं, असं कलाकारांनी म्हटलंय. 23 सप्टेंबरपर्यंत तमाशा आणि संगीतबारी यातील फरक स्पष्ट केला नाही तर आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असा इशारा देण्यात आलाय. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत विभागाला मागणी करत आहे की संगीत बारी जो कलावंत आहे त्यांची बाजू वेगळी आहे आणि लोकनाट्य तमाशा ही गावगाड्यातली कला ही वेगळी आहे. आमच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा बोर्ड संगीत बारतीला लावलेला आहे. त्यामुळे आमचा लोकनाट्य तमाशा कलावंत हा बदनाम झाला. म्हणून आम्ही येणाऱ्या 24 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी अखिल भारतीय तमाशा परिषदच्या अध्यक्षाखाली आम्ही अमरण उपोषण करणार आहे की आम्हाला याबद्दलची विभागणी करून देणं गरजेचं आहे. तमाशा आणि कला केंद्र हा जमीन आसमानचा फरक आहे. प्रत्येक तमाशा फाडामध्ये 100 कलावंत आणि जेवढी कला आम्ही सादर करतो आतापर्यंत मी तर वयाच्या 7 वर्षापासून आज तागायत हजारो रसिका पुढे कला सादर केली आहे आणि रसिकांनी देखील आम्हा कलावंताला पुष्कळ किंमत न्याय दिलेला आहे. तर विनंती करते की कला केंद्राला जे मुळे आम्हाला आमची तमाशा लोक कलावंताची बदनामी झाली, ही बदनामी करू नका ही माझी विनंती आहे. तमाशातली बाई ही 4000 प्रेक्षकांपुढे 5000 प्रेक्षकांपुढे नऊवारी साडी नेसून नाचते आणि गावोगावी एका गावात एकच मुक्काम, गावोगावी आमचे मुक्काम असतात. त्यामुळे तमाशातली बाई बाहेरच्या माणसाची संबंधित होतच नाही. आम्हाला नावं ठेवू नका. त्यांच्याकडनं काही घडलं असेल तुम्ही त्यांना नावं ठेवू शकता. त्यांच्यावर तुम्हाला काय कारवाई करायची काय नाही करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. परंतु लोक कलावंतावर, तमाशा कलावंतावर ही गदा येऊ देऊ नका. नवी मुंबईतल्या दिघ्यामध्ये कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे. 3 लाखांची उधारी परत मागितल्यानं 2 पुरुषांकडून 4 महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणच्या आचार्य यात्रे नाट्यगृहात एका गुजराती नाटकाच्या मध्यंतरात प्रेक्षकांनी गोंधळ घातला. एक्सपायरी डेट उलटलेली कोल्ड्रिंक्स कॅन्टीनवाल्यानं दिल्यानं प्रेक्षक संतापले. फ्रीजमध्ये असलेल्या सगळ्या कोल्ड्रिंक्स बाटल्या एक्सपायरी डेट संपलेल्या सापडल्या. संतापलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालत उपाहारगृह चालकाला जाब विचारला आणि उपाहारगृह चालकानं चूक मान्य केली.
मात्र संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांना बोलवून हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. पोलिसांनी कोल्ड्रिंक्स एक्सपायरी डेट असलेल्या बाटल्या जप्त केल्या. आता एफडीए काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे. दर टायमात आमचं जेवण खाण्यापिण्याचं असतं, म्हणजे समोसा म्हणा, कोल्ड्रिंक बनवलं. कोल्ड्रिंकमध्ये आज असं आढळलं का तो एक्सपायरी डेट होती, ते पण 4 महिन्यापूर्वीची एक्सपायरी डेट. आणि ती एक्सपायरी डेट आता आम्ही आमच्या छोटी पोरं आहे, 5 वर्षाची पोरं, 3 वर्षाची मुलं, सगळ्यांना ते कोल्ड्रिंकच पाहिजे असतात. आम्ही त्यांना ते कोल्ड्रिंक परत केले. त्यातले एक काका होते, ते गेले विचारायला बाबा एक्सपायरी काय, तर त्याच्यावर तोडून आले लोक. नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आणि यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडून नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले. साताऱ्यातील माण तालुक्यातील कुकुडलाड मायणी रस्त्यावरती पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय आणि यामुळे कुकुडवाड, पुळकेवाडी, मानेवाडी, मायणी मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. तसंच या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील साबळेवाडीचा पाझर तलाव फुटल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 14 वर्षांपूर्वीच पाझर तलावाचं काम झालं होतं, मात्र तलावाला योग्य सांडवा नसल्यानं तलाव फुटल्याचं सांगण्यात येत आहे. तलावातील दगड आणि गाळ मोठ्या प्रमाणात शेतात पसरल्यानं पीक वाहून गेलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना टाहो फोडला होता. तर आज प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. साईनगरी शिर्डीमध्ये महामंथन केलं जाणार आहे. साईबाबांच्या निर्वाण दिनाच्या राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये नोंद व्हावी यासाठी हे महामंथन केलं जाणार आहे. दिल्ली येथील सिद्धपीठ कार्यालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये साईबाबा संस्थान पदाधिकारी आणि साईभक्त सहभागी होतील. याचबरोबर ओसाम खेत्रपाल या साईभक्त आणि सिने अभिनेत्याच्या लिखित 2000 पूर्वीची शिर्डी आणि झालेला बदल या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये आजी माजी खासदारांना देखील निमंत्रित करण्यात आलंय. राज्यभरात आता नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ठिकठिकाणी मंडप उभारले जात आहेत. एकट्या यवतमाळ शहरामध्ये 250हून अधिक नवरात्रोत्सव मंडळ आहेत. सगळ्या मंडळांकडून विविध देखावे उभारले जात आहेत. पश्चिम बंगालमधील 300 पेक्षा कारागीर यवतमाळ शहरामध्ये मंडप उभारण्यासाठी दाखल झालेत. तर धडा नाक्यावरील शिवराय दुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा साकारला जातोय. यावर्षी आम्ही तिरुपती बालाजी येथील तिरुपती देवस्थानाची प्रतिकृती ही आमच्या मंडळाच्या वतीने उभारत आहोत. यापूर्वी सुद्धा यवतमाळ शहरामध्ये आमच्या मंडळाच्या वतीने मोठमोठे देखावे निर्माण करून साधारणतः 4 ते 5 लाख लोक हे मंडळात दर्शनाकरिता येत असतात साधारणतः 5 दिवसामध्ये. आणि त्या सर्वांना यवतमाळमध्ये दर्शनाला आल्यानंतर खरोखर मा जगदंबेचा उत्सव कशा पद्धतीनं असतो याची प्रचिती यवतमाळमध्ये आल्यावर मिळते. नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मंदिर, दर्शन मंडप आणि शहरांमध्ये एआय कॅमेराची नजर असणार आहे. नवरात्रोत्सवात होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी एआय कॅमेराची मदत घेतली जाईल. चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी गर्दीचं नियोजनासाठी एआय कॅमेराचा वापर होणार आहे. नवरात्र महोत्सवात किती भाविकांनी दर्शन घेतलं याचीही नोंद होणार आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा काळामध्ये शहरामध्ये 102 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा गुणगान केलंय. मी मोदींच्या खूप जवळ आहे आणि त्यांच्या वाढदिनी फोन करून बोललो असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 50% टॅरिफनंतर मोदींनी ट्रम्प आणि अमेरिकेला टाळायला सुरुवात केली होती आणि इतकंच नाही तर रशिया आणि चीनसोबत नव्यानं संबंध स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. भारताच्या या अनपेक्षित प्रत्युत्तरानंतर ट्रम्प यांची भाषाच बदलली असून आता ते मोदींसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न दररोज करतायत. पाकिस्तानला गोंजारत ट्रम्प यांनी भारत आणि मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे काल बोलताना ट्रम्प यांनी मोदींसोबत आपले खूप चांगले संबंध आहेत असंही वक्तव्य केलंय. दोन्ही देशातल्या व्यापार करारावर अजूनही चर्चा सुरू आहे. काही तज्ज्ञांच्या मते अमेरिका भारतावरचा 50% कर 15% खाली आणेल. अमेरिका 25% अतिरिक्त टॅरिफ हटवू शकतो. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांनी दावा केलाय. तर 30 नोव्हेंबरनंतर अमेरिका भारतावरील अतिरिक्त 25% कर हटवण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिकन गुंतवणूकदार संस्था हिंडनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांच्या प्रकरणातून सेबीनं गुरुवारी उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाची निर्दोष मुक्तता केली. अदानी समूहावर झालेल्या कोणत्याही आरोपांचा पुरावा आढळलेला नाही असं सेबीनं स्पष्ट केलंय. इन्सायडर ट्रेडिंग, समभागांच्या किमतींबाबत लबाडी तसंच प्रवर्तकांनी पालन करायच्या नियमांचं उल्लंघन अदानी समूहाकडून झालेलं नाही असं सेबीनं म्हटलंय.
अनिल अंबानी यांच्यासह 5 जणांविरुद्ध सीबीआयनं येस बँकेतल्या घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. यामध्ये येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू तसंच राधा आणि रोशनी या 2 मुलींचा समावेश आहे. या 5 जणांनी मिळून येस बँकेला 2,697 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. अनिल अंबानी यांची पत नसतानाही येस बँकेनं अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपला कर्ज दिलं आणि हेच कर्ज नंतर राणा कपूर आणि कुटुंबियांच्या कंपन्यांना कर्ज म्हणून दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे. चेन्नई आणि हैदराबादमध्ये ईडीनं जवळपास 10 ठिकाणी छापे टाकलेत. 200 कोटींच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणी हे छापे टाकण्यात आले. मार्क ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित व्यावसायिक GRK रेड्डी यांच्या जागेवर छापे टाकले जात आहेत. रेड्डी आणि त्यांच्या कंपन्यांनी बँकांकडून मोठं कर्ज घेतलं आणि त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीमध्ये गुंतवलेला पैसा विविध कंपन्या आणि शेल फर्म्सद्वारे चालवला गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कर्नाटकातील चडचणीतील बँकेतील दरोड्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दरोडेखोरांनी नेलेल्या मुद्देमालापैकी एक बॅग गावातीलच एका पडक्या घराच्या छतावर सापडली आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस या घटनेचा संयुक्त तपास करत असून ही बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र यामध्ये किती रक्कम आणि सोनं होतं हे कळू शकलेलं नाहीये. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका महिलेला